त्याचं नाव काय असू शकतं? काही माहिती आहे का? है ना, असे खूप सगळ्याचं, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला खूप सगळे स्टार्स दिसतात, है ना, आणि काही काही लोक असे इमॅजिन पण करतात. तर अगोदर आता आपण प्रेझेंटेशन मध्ये तर बघणारच आहोत, पण स्टार्टिंगला आपण थोडंसं असंच डिस्कस करूयात. तर आधीचे लोक काय करायचे, आधीचे लोक असे वेगवेगळे शेप्स जे आहेत ना ते इमॅजिन करायचे असे स्काय मध्ये. तर त्याला काय नाव आहे बरं? असे मॅम वेगवेगळे सोरखतले. शेप्स. ओके, बर. कॉन्स्टेलेशन म्हणून ऐकलंय का कोणी? कॉन्स्टेलेशन? नो मॅम. ठीक आहे, ओके. तर कॉन्स्टेलेशन ऐकलं नसेल तर कॉन्स्टेलेशन्स आर अ ग्रुप ऑफ स्टार्स. ठीक आहे. तर काय व्हायचं माहितीये का, की आता सध्या तरी आपल्याला एंटरटेनमेंटसाठी खूप सगळी साधनं आहेत, बरोबर? काय काय साधनं आहेत एंटरटेनमेंटचे आपल्याला? मोबाईल, टीव्ही, व्हेरी नाईस. लॅपटॉप, अजून? इंटरनेट, लॅपटॉप, इंटरनेट, व्हेरी नाईस. कार्टून्स, ओके ओके. तर आपल्याला खूप सगळे साधनं आहेत. क्रिकेट, बरोबर, गेम्स खेळतो आपण, है ना. तर आधी सुद्धा गेम्स असायचे, पण सोशल मीडिया आहे, बरोबर, व्हेरी नाईस. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण अगोदरच्या काळी काय होतं, अजिबातच काहीच साधनं नव्हती, बरोबर. मग तेव्हा जो आपला केव्ह मॅन होता, है ना, तो काय करायचा, हंटिंग करायचा आणि फूड गॅदर करून आणायचा आणि खायचं. त्याच्यानंतर पूर्ण रात्र तर मोकळीच असायची, हे की नाही. मग ते लोक काय करायचे, ते लोक चांदण्या बघायचे, है ना, रात्री. आणि ते लोक काय करायचे, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इमॅजिन करायचे. ठीक आहे. तर आता सुरू करतोय आपण. हा, व्हेरी नाईस. नक्षत्र, हो. हॅलो मॅम. गुड इव्हनिंग नक्षत्र मॅम. बोलतात, बरोबर. हॅलो गुड मॅम. इव्हनिंग, गुड इव्हनिंग. Okay. Pooja ma'am, I cannot share my screen. Can you please help me with that and give me the host controls? हॅलो नेहा मॅम. बेटा, एक मिनिट थांब. हा मॅम. गुड इव्हनिंग मॅम. Good evening बेटा. हाऊ आर यू Good मॅम? evening. I'm fine बेटा. Thank you for asking. ओके, 2 मिनिटं थांबा, मी स्क्रीन शेअर करते तोपर्यंत. हा, आता ह्या ज्या चांदण्या असतात ना, हा, नक्षत्र जसं कोणीतरी म्हणालं, बरोबर. तर आपण काय करणार आहोत? गुड गुड इव्हनिंग इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हाऊ आर यू मॅम? आय एम फाईन बेटा, थँक्यू. तर नक्षत्र जे आहे ते मॅम माईक म्यूट आहे. मॅम माईक म्यूट आहे. आवाज नाही येते. मॅम तुम्ही काय तुमचा काय चालू आहे शिकवायला? मॅम माईक म्यूट आहे. माईक म्यूट आहे मॅम तुमचा. ओके ओके ओके. हॅलो, नाव कॅन यू हिअर मी? येस मॅम, येस. ओके, हा, ठीक आहे ठीक आहे. ओके 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 ओके. आता 2 मिनिटं. हा, व्हेरी नाईस. तर होस्ट कंट्रोल्स मध्ये माइक्स टर्न ऑफ झालेले आहेत. मला ठाऊक आहे की तुम्हाला फार खूप सगळे क्वेश्चन्स आहेत आणि ते क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. ठीक आहे. आणि जर समजा क्वेश्चन्स घ्यायला आपल्याला वेळ नाही भेटला तर आपण काय करूया, तुम्ही मला व्हॉट्सअपला क्वेश्चन्स पाठवा, आहे ना, तर मी त्याचे उत्तर नक्की देईन. ठीक आहे. तर आता आपण शिकतोय, कोणीतरी मध्ये आता मला विचारलं की आपण आता काय शिकणार आहोत, बरोबर. तर आपण शिकणार आहोत नक्षत्रांबद्दल. ठीक आहे. नक्षत्र म्हणजे काय? कॉन्स्टेलेशन म्हणजे स्टार्सचा समूह. ठीक आहे. ओके. तर नाव लेट मी शेअर माय स्क्रीन, है ना. स्क्रीन शेअर करते, 2 मिनिटं. ओके, ठीक आहे. तर फिगर्स इन द नाईट स्काय, है ना. फिगर्स इन द नाईट स्काय इज द नेम ऑफ आवर सेशन. आणि जसं की आपण बोलत होतो की रात्रीच्या वेळी आपल्याला काय दिसतं, स्टार्स दिसतात आणि मून दिसतो, बरोबर. आणि आपण मागच्या सेशन मध्ये काय बघितलं, सन बघितलं, है ना. सन बद्दल बघितलं. सन इज वन स्टार, है ना, आपल्या सूर्यमालेतला एकमेव असा तारा आहे. पण एकच तारा आहे का तो? तर नाही, है ना. खूप सगळे वेगवेगळे स्टार्स आहेत. आता हे जे ग्रुप ऑफ स्टार्स आहेत, हे ग्रुप ऑफ स्टार्स आता तुम्हाला दिसत आहेत, बरोबर, स्क्रीनवरती.
काही ग्रुप ऑफ स्टार्स दिसत असतील, तर हे जे आहे याला कोणीही वेगवेगळं शेप देऊ शकतं, हो की नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं, एखादी महिला किंवा एखादी ब्युटिशियन किंवा कोणतरी असं बघत असेल या सगळ्या स्टार्सला, है ना, तर ते काय म्हणून शेप देऊ शकतो, काही शेप देऊ शकतो ना. जसं इथे दाखवलंय की सँडलचा एक शेप दिलाय, बरोबर. आता पुढे जर फिशरमॅन असेल आणि तो फिशरमॅन जर रात्री हा जर स्टार्सचा ग्रुप बघत असेल, तर तो कदाचित फिशचं शेप देऊ शकतो, बरोबर. त्याच्यानंतर समजा एखादा मुलगा आहे आणि त्याला गिटार फार आवडतं, बरोबर, किंवा म्युझिक फार आवडतं, तर तो काय शेप देऊ शकतो, ध्वनी असते ना, एक ध्वनीचा शेप देऊ शकतो, बरोबर. किंवा जे समजा हंटिंगचे लोक असतील किंवा अगोदरचे खूप एन्शियंट लोक असतील, त्या लोकांनी काय कसं शेप दिलाय, स्नेकचा शेप दिलाय, बरोबर. तर असे हे जे आहेत, किंवा हा जो शेप कुठला आहे, हा स्कॉर्पियनचा शेप आहे, है ना. तर ग्रुप ऑफ स्टार्स ज्याला कुठलाही वेगवेगळे जे शेप्स दिलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कॉन्स्टलेशन. बरं, मग हे कॉन्स्टलेशन जे आहेत, हे कॉन्स्टलेशन एकाच प्रकारे असतात का, तर नाही. असे खूप सगळे वेगवेगळे कॉन्स्टलेशन आहेत आणि एन्शियंट टाइम पासून, म्हणजे खूप पुराण्या काळापासून वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रकारचे शेप्स देत आलेले आहेत, ठीक आहे. जसं की टॉलमी नावाचा एक जो ऍस्ट्रॉनॉमर आहे, त्यांनी स्कायचं पूर्ण सर्वे करून 48 ग्रुप बनवले. किती बनवले, 48 ग्रुपचे असे, म्हणजे ग्रुप ऑफ स्टार्सचे 48 असे डिफरंट कॉन्स्टलेशन बनवले, ठीक आहे. मग जसं आपण आधी बोललो की आपल्याला काय आहेत, बरीच साधनं आहेत, है ना. तर जसं की आहे टीव्ही असेल, फोन असेल, इंटरनेट असेल, सोशल मीडिया असेल, है ना, म्युझिक असेल, आपल्याला खूप सगळ्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत ऑलरेडी. पण अगोदरचा जो केव्हमॅन होता त्याच्याकडे हे काय होतं, काही साधनं नव्हती, म्हणून ते लोक काय करतात, म्हणून त्या लोकांनी काय केलं, खूप सगळे जे स्टार्स होते ते स्टार्सचे लोक ऑब्झर्व करायचे, है ना. स्टार्स ऑब्झर्व करायचे, मून ऑब्झर्व करायचे. मग तेव्हाच त्यांना कळलं की मूनचे काय असतात, वेगवेगळे फेजेस असतात, बरोबर. आता मग आपण पुढे जो बघतोय हा काय आहे, एक ग्रुप ऑफ स्टार आहे, है ना. असे तीन स्टारचे आहेत, ते कमरेच्या इथे आहेत. एक माणूस आहे बरं का, त्याचं नाव आहे ओरायन. ओके, ओरायन द हंटर, त्याचं नाव दिलेलं आहे त्याला, ओरायन द हंटर असं. मग असे हे तीन जे स्टार्स आहेत, हे 3 स्टार्स आणि 2 इकडे स्टार्स आहेत आणि 1-2 पायाचे तिथे स्टार्स आहेत, बरोबर. तर मग असे वेगवेगळे शेप, बरोबर, एक्झॅक्टली, शिकारी, ठीक आहे. तर ओरायन द हंटर. आता अजून एक गोष्ट महत्वाची, स्टार्स म्हणजे काय होतं माहितीये का, की हर एक सीझनला वेगवेगळे ग्रुप ऑफ स्टार्स आपल्याला येतात समोर, ठीक आहे. कुठले कुठले वेगवेगळे ग्रुप ऑफ स्टार्स येतात. जसं की आता ओरायन द हंटर जे आहे ते विंटर सीझन मध्ये येतं, ठीक आहे. विंटर सीझन मध्ये वरती येतं, म्हणजे फक्त विंटर सीझन मध्ये 3-4 महिनेच आपल्याला ओरायन हंटर दिसणार. मग आपण जर दुसऱ्या मंथ मध्ये बघितलं, है ना, दुसऱ्या मंथ मध्ये बघितलं, तर काय होईल, आपलं जे ग्रुप ऑफ स्टार्स आहेत ते ग्रुप ऑफ स्टार्स ऑलरेडी चेंज झालेले असतात, ठीक आहे. येस, शिकारी, व्हेरी नाईस. आणि आता हा जो एक आहे कॉन्स्टेलेशन, ज्याचं नाव आहे द स्वॉन. काय नाव आहे, द स्वॉन. आता हा जो कॉन्स्टेलेशन आहे, हा कॉन्स्टेलेशन कधी भेटेल आपल्याला, समर सीझन मध्ये भेटेल. कधी भेटेल, समर सीझन मध्ये भेटेल. हो, बर्डच आहे है ना, स्वान. आता मेन थिंग, ठीक आहे, आपण एक जो स्टार आहे ना, तो स्टार कंटिन्यू दिसत असतो बरं का, पूर्ण ह्याच्यात कंटिन्यू दिसत असतो. तर त्याला आपण म्हणतो पोल स्टार, है ना, कंटिन्यू दिसत असतो पोल स्टार. तर पोल स्टारचं नाव काय आहे बरं, कोणाला माहित आहे का? काय आहे बरं? सप्तऋषी. सप्तऋषी म्हणून कोणीतरी आधी विचारलं होतं, बरोबर. आणि पोल स्टार आपण बघतोय आता, पोल स्टार, ध्रुव तारा. पोल स्टार जो असा आहे ना, पोल स्टार, तो पोल स्टार, व्हेरी नाईस, ध्रुव तारा, व्हेरी नाईस, गुड जॉब. हो, तो पोलॅरिस नावाचा आहे, बरोबर. मग अगोदर
आता हे लोक काय करायचे, अगोदरचे जे नाविक होते, ठीक आहे, अगोदरचे जे नाविक होते, आता ते नाविक दिवसा तर तुम्ही काय करू शकता, दिवसा तुम्ही डिरेक्शन फाइंड आउट करायला तुम्ही काय करू शकता, सन कडे बघून आपण डिरेक्शन ठरवू शकतो, बरोबर. सन रायझेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द वेस्ट, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, त्याच्यानुसार आपण कुठेही जाऊ शकतो, बरोबर. पण तसं पोल स्टारचं रात्री कॉन्स्टेलेशन लोकांनी का बघायला शिकले, किंवा जे स्टार जे आहेत ते का बघायला शिकले, येस इट हेल्प्स टू फाइंड डिरेक्शन इन द नाईट फॉर फिशरमॅन. व्हेरी नाईस, गुड जॉब. तर कॉम्पस म्हणून काम करायचं, ठीक आहे, पोल स्टार. मग आता डिरेक्शन जे आहे ते डिरेक्शन व्यवस्थित फाइंड आउट करायचे, फाइंड आउट जेव्हा करायचे असायचे त्यांना, तर ते कुठला स्टार यूज करायचे, पोल स्टार. आता कोणीतरी पोल स्टार जे आहे ते कसं फाइंड आउट करायचं बाबा, है ना. तर बिग डिपर किंवा द ग्रेट बेअर नावाचा एक कॉन्स्टेलेशन आहे, है ना. काय, द ग्रेट बेअर नावाचा एक कॉन्स्टेलेशन आहे, आणि त्याला काय म्हणतो आपण, बिग डिपर सुद्धा म्हणतो किंवा उर्सा मेजर सुद्धा म्हणतो. सप्तऋषीस, बरोबर ना, सप्तऋषीस म्हणतात ना उर्सा मेजरला. तर 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 स्टार्स असतात, बरोबर, उर्सा मेजरचे. आणि ह्या उर्सा मेजरचा जो हा वाला जो स्टार आहे, है ना, दोन सगळ्यात एंडला यायचं, है ना, द फेस ऑफ द उर्सा मेजर आपण म्हणूयात, है ना. आणि हे आपण काय कन्सिडर करूयात, हो व्हेरी नाईस, काइट सारखं दिसतंय, गुड जॉब, गुड जॉब. तर हे काय, हे तुमचं इमॅजिनेशन आहे, बरोबर. तर सेम वे असंच इमॅजिनेशन करून, है ना, पूर्ण स्काय मध्ये आपण काय केलेले आहेत, सगळे असे कॉन्स्टेलेशन्स बनवलेले आहेत. ओके, नाव आता हे जे दोन स्टार्स आहेत, हे दोन स्टार्स पासून सरळ इफ यू सी, है ना, स्ट्रेट जर आपण एक लाईन ओढली तर तिथे काय होतं, तिथे आपला पोलारिस पोल स्टार भेटतो, ठीक आहे. आता एक प्रश्न, पोलारिस स्टार किंवा आपला पोल स्टार जो आहे तो उर्सा मेजरच्या पासून असं सरळ स्ट्रेट आहे, बरोबर, पण तो कुठल्या कॉन्स्टेलेशन मध्ये आहे माहिती आहे का, कुठल्या कॉन्स्टेलेशन मध्ये आहे पोलारिस, पोलारिस जो आपला स्टार आहे तो कुठल्या कॉन्स्टेलेशन मध्ये आहे, किंवा आपला पोल स्टार. ओके, माहित नाही. तर आपण आता काय करणार आहोत माहिती का, सेशनच्या एंड मध्ये मी तुम्हाला एक असं सॉफ्टवेअर दाखवणार आहे की ज्याच्यातून तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही बघू शकता कुठले स्टार्स तुम्हाला दिसत आहेत, किंवा तुम्ही प्लॅनेट्स पण बघू शकता, ठीक आहे. तर त्याचं नाव आहे स्टेलेरिया मॅप. ऐकलंय का नाव, स्टेलेरिया मॅपचं नाव ऐकलंय कोणी? येस, ऐश्वर्या सिंग, येस, स्टेलेरिया मॅपचं नाव ऐकलेलं आहे. अजून कोणी नाव ऐकलंय स्टेलेरिया मॅपचं? ओके ओके, तर काय बरेच जण म्हणतात नो, काही जण म्हणतात येस. तो आपण काय शिकणार आहोत, आपण स्टेलेरिया मॅप शिकणार आहोत, ठीक आहे. तर स्टेलेरिया मॅपवरनं आपल्याला दिसणार आहे, ते मी तुम्हाला लिंक देईन, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर तुमचं लोकेशन टाकाल तर तेव्हा तुमच्या स्कायमध्ये तुम्ही बाहेर गेल्यानंतर कुठले कुठले स्टार्स दिसत आहेत आणि कुठले कुठले प्लॅनेट्स दिसत आहेत. आता प्लॅनेट्स आपल्याकडे तर टेलिस्कोप नसणार आहे, बरोबर, पण जरी आपल्याकडे टेलिस्कोप नसला तरी सुद्धा आपण काय करू शकतो, प्लॅनेट्स जे आहेत ते जेव्हा खूप जवळ येतात ना पृथ्वीच्या, तर तेव्हा ते एक असे स्टार सारखे दिसतात, बरोबर. तर ते सुद्धा आपण बघू शकतो, है ना. आणि जर समजा आपल्याकडे टेलिस्कोप असेल तर आपण काय करू शकतो, आपण डीप स्काय ऑब्जेक्ट पण बघू शकतो. डीप स्काय ऑब्जेक्ट म्हणजे काय माहिती आहे का कोणाला? डीप स्काय ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं? नाही, ठीक आहे. तर जसे स्टार्स वगैरे असतात, आता डीप स्काय ऑब्जेक्ट म्हणजे काय, असे ऑब्जेक्ट जे की सोलार सिस्टमच्या बाहेर आहेत, ठीक आहे. सोलर सिस्टमच्या बाहेर काय असेल, स्टार क्लस्टर्स असतील, गॅलेक्सीज असतील, नेब्युलाज असतील, बरोबर. तर हे सगळे जे आहेत त्याला म्हणतात डीप स्काय ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर मग आपण डीप स्काय ऑब्जेक्ट सुद्धा आपण टेलिस्कोपने बघू शकतो. का तर आपल्या एरियामध्ये जे आहे ना लाईट पोल्युशन फार कमी असणार आहे. हो, आपण वी कॅन सी द स्टार्स और नक्षत्र ऑल्सो बाय द ऍप. येस येस, आपण स्टार्स बघू शकतो, नक्षत्र बघू शकतो, आणि आपण काय करू शकतो, आपण स्वतःच
इमॅजिन करू शकतो किंवा मग आपण हे करू शकतो, काय म्हणतात, आता जसं फॉर एक्झाम्पल मागच्या याच्यात उर्सा मेजर मध्ये आपण हा शेप ड्रॉ केला बरोबर 7 स्टार्सचा. तर तुम्ही स्वतः तो 7 स्टार्सचा जो शेप आहे तो शेप तुम्ही कसा हे होतो ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता फाइंडिंग पोल स्टार. आता ही कुठली आहे? कॅसोपिया. ठीक आहे. कॅसोपिया जे आहे, कॅसोपिया एक क्वीनचं शेप आहे. ठीक आहे. आणि ते क्वीनचं शेप जे आहे ते किती स्टार्स पासून बनलेले आहे? तर 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. तो 5 स्टार्स पासून काय बनलेला आहे? कॅसोपिया क्वीनचं स्ट्रक्चर बनलेलं आहे. ठीक आहे. आणि हे कसं दिसतं? एम सारखं दिसतं. व्हेरी नाईस भाग्यश्री. एम सारखं दिसतं किंवा डब्ल्यू सारखं दिसतं. ठीक आहे. सो इट डिपेंड्स की हे आपण कुठल्या याच्यातनं बघतोय, नॉर्दर्न स्काय मधनं बघतोय की साऊदर्न स्काय मधनं बघतोय. आता पुढे जायच्या आधी एक बेसिक गोष्ट की पूर्ण जो अर्थ आहे त्या अर्थला आपण काय केलेलं आहे? 2 हेमिस्फिअर मध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. एक नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये आणि एक साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये. ठीक आहे. तर 2 हेमिस्फिअर्स मध्ये आपण जेव्हा स्कायला डिवाइड करतो तेव्हा ते कॉन्स्टेलेशन जे आहेत, ठीक आहे, किंवा नक्षत्र जे आहेत ते सुद्धा डिवाइड झालेले आहेत. ठीक आहे. तर इट डिपेंड्स की आपण कुठल्या डिरेक्शननी बघतोय त्या डिरेक्शन नुसार आपल्याला डब्ल्यू किंवा एम शेप कॅसोपियाचा दिसतो. ठीक आहे. बरं, आता हे जे कॅसोपिया आहे याच्यावरून आपण पोल स्टार कसं फाइंड आउट करणार? तर कॅसोपियाचा हा सर्वात मोठा जो स्टार दिसतोय है ना, कॅसोपियाचा मोठा जो स्टार दिसतोय त्याचे जर अँगल आपण घेतलं आणि त्याला डिवाइड केलं हाफ मध्ये आणि खालचा जो भाग आहे ना, हा खालचा जो भाग आहे त्याला अजून हाफ मध्ये डिवाइड करून जर आपण स्ट्रेट लाईन ओढली तर खालच्या साईडला आपल्याला काय दिसेल? व्हेरी नाईस, 2 ट्रायंगल्स. काय दिसेल? पोल स्टार दिसेल है ना. दिस इज व्हॉट? कॅसोपिया. तर असं आपण काय करू शकतो? पोल स्टार फाइंड आउट करू शकतो. आता जसं आपण काय म्हणतोय की कॉन्स्टेलेशन्स जे आपण बघतोय तर हे कॉन्स्टेलेशन्स काय फक्त त्यांनी शेप्स बनवून सोडून दिले का? तर नाही. तर लोकांना बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे काय? वेगवेगळे स्टोरीज सांगायला सुरुवात केली. तर फक्त बाबा इंडियन कल्चरचं स्टोरी आहे का प्रत्येक कॉन्स्टेलेशनचं? तर नाही. जॅपनीज कल्चरचं आहे, ग्रीक कल्चरचं आहे है ना. अशा वेगवेगळ्या कल्चरच्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्स्टेलेशन्स मध्ये त्यांनी काय केलेत? इन्क्लूड केलेत. येस, ऍक्च्युली ध्रुव बाळाची गोष्ट बरोबर लावण्या. तर काय केलेत त्यांनी? वेगवेगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी इनकॉर्पोरेट केल्यात. आता ह्या ज्या गोष्टी त्यांनी इनकॉर्पोरेट केल्या त्याच्यावरनं काय सिद्ध होतं? तर जसं आपण लहानपणी स्टोरी टेलिंग करायचं बरोबर, मॉरल ऑफ द स्टोरी असं आपण म्हणायचो है ना, बरोबर. प्रत्येक गोष्टीच्या इथं आपण खाली काय म्हणायचो की या गोष्टीवरनं आपल्याला काय शिकता येईल बाबा है ना. तर सेम वे मध्ये प्रचार आणि प्रसार करायसाठी, कशाच्या चांगल्या गोष्टींचा प्रचार करायसाठी यांनी काय केलं? कॉन्स्टेलेशन्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टी आतमध्ये टाकायचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर आता काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी एकदम फन पार्ट मध्ये पण आहेत आणि काही गोष्टी आपल्याला भरपूर काही शिकवून पण जातात. तर ध्रुव बाळाची गोष्ट अशी आहे की एक राजा होता बरोबर. त्या राजाचं नाव होतं उत्तनपद आणि त्याला 2 राण्या होत्या. येस, ध्रुव वॉज द सन ऑफ किंग उत्तनपदा. व्हेरी नाईस. ओके. क्वीन सुनीती आणि क्वीन सुरुची बरोबर. मग आता दोन्ही राण्यांना काय होतं? एक एक मुलगा होता है ना. एक ध्रुव आणि एक व्हेरी नाईस भाग्यश्री आणि एक उत्तम बरोबर. मग आता काय होतं की राजा बरोबर उत्तम जो आहे तो उत्तम खेळत असतो है ना. आणि त्याचबरोबर काय होतं? मग ध्रुव बाळ पण आपला खेळायला लागतो. पण मोठी जी राणी असते ती काय म्हणते की नाही, तू बसू नकोस आणि खेळू नकोस बरोबर राजा बरोबर. म्हणून ती काय करते? ध्रुव बाळाला खाली उतरवते. तर मग आपला ध्रुव बाळा काय करतो? तर त्याच्या आईकडे म्हणतो की आई तू याचा काहीतरी तोडगा काढ, हो की नाही. मला असं उतरवायला नाही पाहिजे, मला पण खेळायचंय बाबांसोबत. तर मग आई म्हणते की आता या गोष्टीचा परमनंट तोडगा तर मी नाही काढू शकत. मग तू एक काम कर, तू आता बाप्पाकडेच माग, तुला काय मागायचं असेल ते. मग आपला ध्रुव बाळा काय करतो? खूप सगळं काय करतो? एकदम मेडिटेशन करतो है ना. हो. मग हे करतो,
तपस्या करतो, घोर तपस्या. आणि मग त्याच्यानंतर तो काय म्हणतो की देवा मला अशी एक जागा दे की ज्या जागेवरून मला कोणी उठवणार नाही. बरोबर. लॉर्ड विष्णू काय म्हणतो तो की लॉर्ड विष्णू प्लीज असाइन मी अ प्लेस फ्रॉम वेअर नो वन विल आस्क मी टू गेट डाऊन. ठीक आहे. मग जे आपले विष्णू देव आहेत ते काय होतात, ते प्रसन्न होतात आणि मग ते काय म्हणतात की मी तुला अशा ठिकाणी मी तुला प्लेस करेल की जिथून तुला कोणीच उतरवू नाही शकणार आणि तू सगळ्यांना दिशा दाखवशील. बरोबर. म्हणून इट कम्स वर्ड की पोलारिस जो आपला स्टार आहे किंवा जो पोल स्टार आहे तो काय करतो, सगळ्यांना दिशा दाखवतो है ना, डिरेक्शन दाखवतो. तर स्काय मध्ये असं दिसतं ते उर्सा मेजर है ना, उर्सा मेजरचा आहे मोठा स्टार. तिथून सरळ आपण खाली बघितलं की आपलं पोल स्टार दिसतो. आजूबाजूला कुठलेही तारे जे आहेत ते काय आहेत, ते कुठलेही तारे जास्त ब्राईट नाहीयेत. ठीक आहे. आणि कॅसोपियाच्या सुद्धा मध्ये तो कॅसोपिया आणि उर्सा मेजर हे दोघांच्या मध्ये आपलं काय आहे, पोल स्टार आहे. येस, दॅट ही वुड बिकम द मोस्ट फिक्स्ड स्टार. व्हेरी नाईस प्रणव, गुड जॉब, गुड जॉब. आता नेक्स्ट जो कॉन्स्टेलेशन आपण बघणार आहोत तो काय आहे, ओरायन कॉन्स्टेलेशन. ठीक आहे. आपण दोन गोष्टी बघणार आहोत. एक आपण बघितली ध्रुव ताऱ्याची गोष्ट. आता ओरायन कॉन्स्टेलेशनची गोष्ट कोणाला माहिती आहे का? ओरायन नाव ऐकलंय का तुम्ही? ओरायन कॉन्स्टेलेशन. ओरायन नाही. ठीक आहे. तो ओरायन एक असं कॉन्स्टेलेशन आहे. ओरायन द हंटर म्हणजे आपण सगळ्यात स्टार्टिंगला जो पाहिला होता ना शिकारी, बरोबर, त्याचीच गोष्ट आहे. ठीक आहे. तो ओरायन, आता ऐका गोष्ट ऐका बरं. तो ओरायन द हंटर म्हणजे हो, पण स्टोरी माहित नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आता बघूयात स्टोरी. ठीक आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी ज्या बनवलेल्या आहेत त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, आपण स्काय मध्ये गेल्यावरती ती गोष्ट ऐकून आपण त्याचे स्टार्स बघून आपण हे पण माहिती करून घेऊ शकतो विदाउट एनी ऍप की कुठले कुठले स्टार्स आहेत आणि ते कुठलं कॉन्स्टेलेशन आहे. बरोबर. कुठल्या दिशेने आहे ते पण आपण फाइंड आउट करू शकतो. तर आता बेसिक गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेल ते ऍप वरून. आता स्टोरी ऐका. तो ओरायनचं जे कॉन्स्टेलेशन आहे, तर ओरायन जो आहे काय आहे, तो हंटर आहे. बरोबर. तर ओरायन द हंटर काय म्हणतो एके दिवशी की द कॉन्स्टेलेशन इज नेम्ड आफ्टर ओरायन, अ लेजेंडरी हंटर इन ग्रीक मेथोलॉजी. येस, व्हेरी नाईस. तर ग्रीक मेथोलॉजी म्हणजे ग्रीक कल्चरची स्टोरी आहे बरं का. तर ओरायन व्हेरी प्राइडफुली तो काय म्हणतो, गॉडेस अर्थला म्हणजे काय, पृथ्वीला काय म्हणतो की मी इतका पॉवरफुल आहे की मी आपल्या पृथ्वीवरचे सगळे जे एनिमल्स आहेत ते सगळ्या एनिमल्सला मी मारून टाकू शकतो. आय कॅन किल ऑल ऑफ द एनिमल्स असं म्हणतो बरं का तो. तर मग आपली जी पृथ्वी आहे ती फार नाराज होते आणि ओरायनचं असं म्हणणं असतं की मी सगळ्यात शक्तिशाली आणि मी सगळ्यात पॉवरफुल आहे पूर्ण अर्थवरती है ना, पूर्ण. हो, हरणाची जी शिकारीचं जो स्टोरी आहे ना ती वेगळी आहे. याच्यात 3 वेगवेगळ्या स्टोरीज आहेत बरं का. एका कॉन्स्टेलेशनला आहे ना भरपूर स्टोरीज आहेत, हे पण लक्षात घ्या की असं नाही की एकच स्टोरी आहे, वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. तर आपला ओरायन जो म्हणतो की मी तर फार हे आहे. मग काय झालं, ओरायनला प्राईड आलं है ना, इगो आला ओरायनला, ओरायन द हंटरला. मग म्हणून काय केलं, आपली जी अर्थ आहे है ना, म्हणजे आपली अर्थ किंवा जिया आपण म्हणतो, अर्थला आपण काय म्हणतो, जिया सुद्धा म्हणतो. ओके, GAIA. ओके. तर मग आपल्या अर्थ गॉडेसनी काय केलं, एक स्कॉर्पिओ पाठवला. ठीक आहे. आणि तो स्कॉर्पिओ कशासाठी पाठवला, ओरायन द हंटरला मारायसाठी पाठवला. ठीक आहे. आणि जेव्हा ओरायन द हंटरला मारायसाठी पाठवला त्याच्यामुळे काय झालं, ओरायन द हंटरची डेथ झाली. ठीक आहे. हा, विन्सू, एक्झॅक्टली विन्सू. तर डेथ झाली आणि मग आपलं जो गॉड झ्यूस आहे, ठीक आहे, ग्रीक कल्चरमध्ये एक देवता आहे ज्याचं नाव आहे झ्यूस. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, ओरायन द हंटर आणि आपला जो स्कॉर्पियन आहे किंवा विन्सू आहे त्या दोघांना स्काय मध्ये प्लेस केलं. ठीक आहे. आता यांची गंमत अशी की ही जी स्टोरी आहे ही स्टोरी 2 कॉन्स्टेलेशन वरती आहे. बरोबर. एक ओरायन द हंटर आणि एक स्कॉर्पियन. बरोबर. हा, दोन्ही वरती आहे. मग ओरायन द हंटर आहे
तो जो आहे तो कुठलं कॉन्स्टलेशन आहे, विंटर कॉन्स्टलेशन आहे. आणि समरचं जे कॉन्स्टलेशन आहे ते कुठलं आहे, स्कॉर्पियन कॉन्स्टलेशन आहे किंवा विंझूचं कॉन्स्टलेशन आहे. म्हणजे काय, जरी दोघांना स्काय मध्ये जरी प्लेस केलं तर ते कंटिन्युअस एकमेकांना चेस करत राहणार. ठीक आहे, म्हणजे स्काय मध्ये विंटर मध्ये जर ओरायन आहे तर स्कॉर्पियन नसणार आहे. स्कॉर्पियन आला तर आपला ओरायन काय होतो, गायब होऊन जातो. बरोबर, म्हणजे कंटिन्युअस आपला स्कॉर्पिओ आहे तो ओरायन द हंटरला चेस करतोय. म्हणजे अशा प्रकारे एकदम गमतीदार अशा गोष्टी बनवलेल्या आहेत. ठीक आहे, कॉन्स्टलेशन्स वरून. आता तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आपला जो पूर्ण जो स्काय आहे तो पूर्ण स्काय काय केलेला आहे, 2 हेमिस्फिअर्स मध्ये डिवाइड केलेला आहे. बरोबर, एक नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये आणि एक सदर्न हेमिस्फिअर मध्ये डिवाइड केलेला. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मॉडर्न कॉन्स्टलेशन जे आहेत ते तर नंतर बनले. बरोबर, पण याच्या आधी टॉलेमीनी किती कॉन्स्टलेशन्स काढलेले, 48 कॉन्स्टलेशन्स काढलेले. बरोबर, मग आता हे सगळे कॉन्स्टलेशन सगळे बघून एक संस्था स्थापन झाली. ते मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं, IAU. बरोबर, इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट है ना. तर या संस्थेने काय केलं, पूर्ण स्काय मॅप जो आहे त्याला 88 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. किती, 88 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. आणि 88 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं त्याच्यामुळे काय झालं, कॉन्स्टलेशन्स किती आहेत सध्या तरी पूर्ण स्काय मध्ये 88 कॉन्स्टलेशन्स आहेत. ठीक आहे, जे की आपल्याला माहिती आहे. आणि पुढे 88 कॉन्स्टलेशन्स आहेत. बरं, आता 88 कॉन्स्टलेशन्स जर आहेत, पण आता हे आपण नक्षत्राबद्दल बघत होतो. बरोबर, पण झोडियाक सायन्स पण तर आहेत ना. झोडियाक सायन्स म्हणजे काय, झोडियाक सायन्स म्हणजे काय, कॉन्स्टलेशन म्हणजे काही नाहीये. कॉन्स्टलेशन म्हणजे काय, ग्रुप ऑफ स्टार्स, म्हणजे खूप सगळे जे स्टार्स आहेत ते स्टार्सला एकमेकांना जोडलेलं आहे. ठीक आहे, जोडलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टलेशन. ठीक आहे, मग किती स्टार्स आहेत जे जोडलेले आहेत त्याचा अभ्यास करतात लोक. आणि त्या स्टार्स वरून आपल्याला कळतं कुठली दिशा कुठे आहे किंवा कुठे जायचंय आपल्याला. ठीक आहे, दॅट इज कॉन्स्टलेशन. व्हेरी नाईस. झोडियाक सायन्स म्हणजे राशी चक्र. व्हेरी गुड, किंवा राशी. तर किती आहेत टोटल झोडियाक सायन्स, 12 झोडियाक सायन्स आहेत. ओके, है ना, 12 झोडियाक सायन्स आहेत. आता स्काय मध्ये आपल्याला भरपूर कॉन्स्टलेशन्स दिसत आहेत, पण जे आहेत मंथनुसार वेगवेगळ्या कॉन्स्टलेशन्स वेगवेगळ्या झोडियाक सायन्स असतात. बरोबर, त्यात ही मंथ्स आणि नावं येत आहेत बघा, लिओ, वर्गो, लिब्रा, स्कॉर्पियस, सॅजिटेरियस, कॅप्रिकॉन, एक्वेरियस, स्पायसिस, एरीज आणि टॉरस. है ना. तर हे काय आहे, 12 आपले झोडियाक सायन्स आहेत आणि ऑल्सो दे आर कॉन्स्टलेशन्स. ओके, मग काय होतं, जेव्हा पण आपण प्रत्येक मंथ मध्ये एक स्पेसिफिक कॉन्स्टलेशन असतो जो फार ब्राईट असतो. ठीक आहे, त्याच्यानुसार मॅम प्लीज रिपीट. अपूर्वा बेटा काय रिपीट करू, ओके. तर मी परत एकदा सांगते की हे जे कॉन्स्टलेशन्स आहेत, कॉन्स्टलेशन्स भरपूर आहेत, पण आपले जे राशी आहेत, राशी किती आहेत, फक्त 12 आहेत, पण ते काय आहेत, ते कॉन्स्टलेशन सुद्धा आहेत, है ना. आणि मंथ नुसार म्हणजे काय, महिन्यांनुसार वेगवेगळे जे कॉन्स्टलेशन असतात किंवा वेगवेगळे जे नक्षत्र आहेत ते आपल्या स्काय मध्ये खूप ब्राईट दिसतात. ठीक आहे, जसं की सप्टेंबर महिन्यात एरीज दिसेल, ऑक्टोबर महिन्यात टॉरस दिसेल. ठीक आहे, ऑगस्ट महिन्यात पायसेस दिसेल, जुलै महिन्यात एक्वेरियस दिसेल. ठीक आहे, असं. मग आता हे तर आपण काय बघितलं, आपण बघितलं भरपूर कॉन्स्टलेशन्स असतात. आपण बघितलं की हेमिस्फिअर नुसार डिवायडेड आहेत, 88 आहेत, है ना, कॉन्स्टलेशन्स 88 आहेत. मॅम राशी जे आहेत ते कसं काय निर्माण झालं. मग आता राशा कसं काय निर्माण झालं, जसे आपले कॉन्स्टलेशन्स निर्माण झाले, ते सगळं इट इज ऑल ऑफ इमॅजिनेशन आणि खूप सगळा रिपीटेड अभ्यास केलेला आहे, है ना. या गोष्टींचं कसं केलंय, रिपीटेड अभ्यास केलाय, म्हणजे कंटिन्युअस वर्षानुवर्ष लोकांनी काय केलंय, ऑब्झर्वेशन केलंय.
कशाचं, स्कायचं ऑब्झर्वेशन केलंय की ह्या महिन्यात हे वाले स्टार दिसतात, त्या महिन्यात ते वाले स्टार दिसतात, बरोबर. चांदणी कधी मरतात का? हो, स्टार्स लाईफ सायकल असते ना स्टारची. स्टार कसा छोटा असतो, मग तो मोठा 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 होत तर काय होतं, त्याचं ब्लास्ट होतं, मग त्याचं कधीतरी ब्लॅक होल फॉर्म होईल, है ना. असे लाईफ सायकल असते स्टारची, बरोबर. मग आता आपण इथं काय बघतोय, इथे आपण भरपूर घरं बघतोय, बरोबर. मग अगोदरच्या वेळी काय व्हायचं की तेव्हा लाईट्स वगैरे काही नसायच्या, बरोबर. मग लाईट्स वगैरे नसल्या, मग तेव्हा काय व्हायचं की लाईट पोल्युशन फार कमी असायचं. लाईट पोल्युशन हो, प्रत्येकाची राशी वेगळी असते. राशी वेगळी का असते? राशी किंवा राशींचं कॉन्स्टेलेशन बरोबर म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी बरोबर मध्ये का जोडले गेलेले आहे की प्रत्येक महिन्यात आपल्याला वेगवेगळं कॉन्स्टेलेशन दिसतं स्काय मध्ये. ओके, व्हेरी नाईस. तर हे जे लाईट पोल्युशन आहे, लाईट पोल्युशन फार कमी होतं अगोदरच्या स्काय मध्ये, बरोबर. त्यामुळे स्टार्स आपल्याला खूप दिसायचे. पण नंतर काय झालं, नंतर खूप सगळ्या ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स झाल्या आहे ना, आणि खूप काय म्हणतात लाईट्स वगैरे आल्या आहे ना, तर त्यामुळे काय झालं, आपल्याला गोल्डन तर सगळं दिसायला लागलं, पण आपले जे डायमंड्स आहेत वरचे, डायमंड्स म्हणजे काय, जे स्टार्स आहेत वरचे, ते कुठेतरी हरवू लागले, बरोबर. मग सिटीमध्ये आपल्याला काय होतं, फार कमी दिसतात है ना, फार कमी दिसतात. पण याच्यात कशात, गावाकडे किंवा जिकडे कोणी राहत नाही किंवा मग हिल्स वरती, टॉप हिल्स वरती, व्हॅलीज मध्ये है ना, आपल्याला फार कमी कमी असे स्टार्स म्हणजे फार जास्त स्टार्स दिसतात. का तर लाईट पोल्युशन जे आहे ते लाईट पोल्युशन फार कमी असतं. ठीक आहे. मग आता हे काय केलंय, इथे आहे ना महिन्यांच्या नुसार तुम्हाला हे दाखवलेत, कॉन्स्टेलेशन दाखवलेत. ठीक आहे. तर ओरायन कॉन्स्टेलेशन, जेमिनाय कॉन्स्टेलेशन आणि ऑरिगा कॉन्स्टेलेशन हे नावं आहेत बरं का, इंग्लिशमध्ये नावं आहेत कॉन्स्टेलेशन्सचे. तर हे जानेवारी महिन्यात कुठले असतील, फेब्रुवारी महिन्यात कुठले असतील, हे तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर याचं काय करेन मी, एक तर चार्ट बनवून तुम्हाला देईन. ठीक आहे. आता आपण काय करूयात, आता आपण जाऊयात स्टेलेरियम वेब वरती. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला दिसतंय सध्या तरी, स्टेलेरियम वेब काय आहे, स्टेलेरियम वेब म्हणजे गुगल सारखं आपण डायरेक्ट सर्च करू शकतो, आणि ह्याचं एक ऍप पण आहे जे तुम्ही मोबाईल वरती स्वतः डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय करणार, याच्यावरून आपल्याला कळणार वेगवेगळे स्टार्स कुठे आहेत आणि प्लॅनेट्स कुठे आहेत. ठीक आहे. तर आता पहिले थोडंसं सेटिंग बघूयात 5 मिनिटं. ठीक आहे. तर ही आपली स्क्रीन आहे. या स्क्रीनवरती तुम्हाला लेफ्ट साइडला बघा इथे पुणे लिहिलेलं दिसतंय है ना, पुणे लिहिलेलं. तर आता मी याच्यावरती क्लिक करते. ठीक आहे. इथे तुम्ही काय करू शकता, इथे तुम्ही तुमचं लोकेशन चेंज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल एखादं कोणी जर समजा मुंबईमध्ये असेल, तर आपण काय टाईप करायचं, इकडे मुंबई असं टाईप करायचं. ठीक आहे. टाईप करून आपण काय करायचं, एंटर करायचं म्हणजे सर्च करायचं. सर्च केलं की आपल्याला इथे असं येतं मुंबई. आपण काय करायचं, यूज दिस लोकेशन असं करायचं. ठीक आहे. बस मग काय होतं, लोकेशन चेंज होतं. पहिली गोष्ट मी तुम्हाला काय देणार, लिंक देणार. लिंक तुम्ही ओपन करायची. लिंक ओपन केल्यानंतर पहिले लेफ्ट साइडला काय करायचं, आपलं लोकेशन सेट करायचं. आता मी परत माझं लोकेशन सेट करते, पुणे असं. ठीक आहे. पुणे महाराष्ट्र असं लोकेशन सेट केलं तर यूज दिस लोकेशन. इथपर्यंत कोणाला काय डाऊट, लोकेशन सेट करेपर्यंत? चॅट मध्ये लिहा. व्हेरी नाईस, नो डाऊट्स, गुड जॉब. ओके. मग आता ठीक आहे, हे काय करते मी, हे थोडस झूम्ड होतं, मी आता काय केलं, झूम आउट केलं फक्त, बाकी काहीही केलेलं नाहीये इकडे. ठीक आहे. आता इथे बघा राईट साइडला आपल्याला काय दिसतंय, राईट साइडला आपल्याला दिसतंय तारीख दिसते, बरोबर. आता मी इथे क्लिक केलं. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय दिसणार आहे, तारीख दिसणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 1990s मधलं, ठीक आहे, कुठल्याही वर्षाचं जर तुम्हाला काय बघायचं असेल की स्काय कसं दिसतंय, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता बघा 24, 23, 22, 21, 20, 19, 18 असं तुम्ही काय करू शकता, साल चेंज करू शकता. आणि जसं तुम्ही साल चेंज करताय तसं तुम्ही स्क्रीनवरती पण बघू शकता की काय काय गोष्टी मूव्ह होत आहेत, बरोबर. तर ते काय गोष्टी मूव्ह होत आहेत बाबा, तर आपले प्लॅनेट्स आहेत, बरोबर. ज्युपिटर, व्हीनस, अर्थ, मार्स जे आहेत ना ते मूव्ह होत आहेत.
बरोबर. 1994 पर्यंत आपण आलो. आता परत आपण काय करूया, 2025 ला जाऊयात, है ना. आपलं ह्या वर्षीचं स्काय. ठीक आहे, 6/6/2025 पर्यंत आलो. मग आता आपला जो वेळ आहे तो वेळ इथं दिसतो. ठीक आहे, तो वेळ आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो, है ना. तर हा, तुम्ही हे पण बघू शकता की तुमच्या जन्माच्या वेळी, है ना, स्टार्स कुठले कुठले होते किंवा कुठल्या पोझिशन वरती मून होतं, हे सगळं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, मग आता आपण वेळ पण आपण सेट करू शकतो आपल्या हिशोबाने. आपल्याला जी सेट करायची ती आपण वेळ सेट करू शकतो. हे सेट झालं की झालं. मग आता तुम्हाला एक सर्कल दिसतोय, बरोबर. असं एक मोठा सर्कल दिसतोय. तर ह्या सर्कल मध्ये एक गोष्ट आपल्याला दिसतीये जी की आहे ही मध्ये असं एक हे दिसतंय. तर हे काय आहे बाबा, तर हे आहे मिल्की वेचं आर्म. काय आहे, मिल्की वेचं आर्म. जसं मी तुम्हाला मागच्या सेशन मध्ये सांगितलं की द इयर इज करेक्ट, 2025 द इयर इज करेक्ट. इवन म्हणजे जरी इयर जरी बरोबर नसलं आत्ताच तरी सुद्धा काही हरकत नाही. ठीक आहे, का तर आपल्याला फक्त कॉन्स्टेलेशन्स वगैरे बघायचे आहेत सध्या तरी, है ना. तो हे काय आहे, मिल्की वेचं आर्म आहे, बरोबर. हा, आता तुम्ही मला सांगताय की प्लीज चेक द इयर 2011 आणि 2012. तर याच्यासाठी मी तुम्हाला हे देणार आहे, याची लिंक देणार आहे. ठीक आहे, याची लिंक देणार आहे, तर तुम्ही हे करू शकता. आता खाली खाली बघा काय आहे, कॉन्स्टेलेशन. कॉन्स्टेलेशन जर वरती, जर मी कॉन्स्टेलेशन वरती नको, पहिले आपण काय करूयात, लँडस्केप वर क्लिक करूयात. लँडस्केप वर जर आपण क्लिक केलं असं तर आपल्याला काय दिसतं, ग्राउंड दिसतं. ठीक आहे, आता मी थोडस झूम करते आणि स्क्रोल करून असं खाली जाते. ठीक आहे, हे बघा, थोडस झूम आउट केलं मी तर आपल्याला काय दिसतंय, इकडे साऊथ दिसतंय, ईस्ट दिसतंय, बरोबर. आणि मग इकडे काय दिसतंय, आपल्याला घर दिसतंय. तर म्हणजे आपण फील्ड वरती असं उभा आहोत, बरोबर. आणि उभा असल्यानंतर समजा जर लाईट पोल्युशन एकदमच बाबा 0 आहे आणि आपल्याकडे फारच चांगले टेलिस्कोप आहे, तर आपल्याला स्काय कसं दिसेल बाबा, तर हे असं दिसेल. ठीक आहे, हे काय आहे, ग्राउंड आहे. आता मी हे ग्राउंड बंद करते थोड्या वेळासाठी. लिंक मी मॅमला टाकणार व्हॉट्सअपला आणि ते तुम्हाला फॉरवर्ड करतील लिंक. ठीक आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे. आता बर का, अजून एक गोष्ट म्हणजे आपण काय करूयात, ऍटमॉस्फिअर. इथं काय आहे, ऍटमॉस्फिअरचं बटन आहे बघा. मग ते ऍटमॉस्फिअरचं मी जर बटन क्लिक केलं, ठीक आहे, आपण आतापर्यंत काय बघत होतो की एकदम व्हॅक्युम आहे स्पेसमध्ये, अजिबात ऍटमॉस्फिअर नाहीये. पण जर आपण ऍटमॉस्फिअरचं बटन क्लिक केलं, म्हणजे काय हवा वगैरे असेल तिथे जर क्लिक केलं, तर चॅट मध्ये टाकू का, बरं ठीक आहे टाकते, थोड्या वेळात टाकते, है ना, अजून 5 मिनिट्सनी टाकते. तर ऍटमॉस्फिअर वरती जर आपण क्लिक केलं तर ऍटमॉस्फिअर मध्ये काय होईल, जे स्टार्स आहेत ते आपल्याला कमी दिसतील. का कमी दिसतील, का तर एअर वगैरे आहे मध्ये, आपले जे गॅसेस आहे, थोडंसं पोल्युशन असू शकतं, है ना, त्यामुळे आपण ऍटमॉस्फिअर बंद करून टाकूयात. आता मेन येऊयात आपण नक्षत्रांकडे. ठीक आहे, नक्षत्रांकडे म्हणजे काय, हे बघा, क्लिक केलं, सगळे नक्षत्र आले. ठीक आहे, 88चे 88 नक्षत्र आले. आता हे काय आले, फक्त जॉईन केलेल्या ज्या आहेत त्या लाईन्स आल्या, बरोबर. पण आपल्याला तर बघायचंय बाबा की कसे कसे शेप्स इमॅजिन केलेत. मग आपण काय करणार, तर आपण काय करणार, कॉन्स्टेलेशन आर्ट वरती क्लिक करणार. आणि जसं तुम्ही कॉन्स्टेलेशन आर्ट वरती क्लिक करणार तसं तुम्हाला हे सगळे जे शेप्स आहेत ते सगळे शेप्स दिसणार. आता मी थोडस झूम करते बरं का. आता झूम केलं याच्यावरती तर हे बघा, मासा काय, पायसिस, बरोबर. 28 नक्षत्र नाही बाळा, 88 नक्षत्र. ठीक आहे, 88 कॉन्स्टेलेशन आहेत. आता आपण काय बघितलं, ओरायन कॉन्स्टेलेशन बघितलं होतं ना, तर आपण ओरायन असं टाईप केलं ना इथे की सगळे ऑप्शन्स येतात बरं का, की ओरायनचं ओपन क्लस्टर आहे का, किंवा ओरायन मध्ये नेब्युला सुद्धा आहे एक. ठीक आहे, तो नेब्युला पण आपण बघूयात आता. नेब्युला पण आहे ना, त्याच्यानंतर ओरायन बीचं रिजन आहे ना, असे वेगवेगळे गोष्टी येतात, बरोबर. मग आपण इथे क्लिक करूयात, ओरायन कॉन्स्टेलेशन बघायचंय बाबा आम्हाला, बाकी काही नाही बघायचं. तर मग आता ओरायन कॉन्स्टेलेशन आपल्याला कुठे दिसतंय, इथे दिसतंय. मग आपण झूम करूयात. ठीक आहे, हे बघा, झूम केलं आपण, है ना. आता ओरायनचं जे कॉन्स्टेलेशन आहे ते ओरायनच्या कॉन्स्टेलेशनची इन्फॉर्मेशन आता आपल्याला लेफ्ट साइडला आली होती, है ना. मी ती काय केली, मी ती बंद केली.
आता ओरायन कॉन्स्टलेशन मध्ये जे आहे ते 2 मोठे मोठे स्टार्स आहेत, बरोबर. एक बीटलजीस स्टार आहे आणि एक रिजल असं स्टार आहे. ठीक आहे, दोज आर द ब्राइटेस्ट स्टार्स है ना. आणि अल्निताक आणि अल्निनम आणि मिनिता हे 3 जे आहेत ना, हे 3 मेन स्टार्स आहेत जे स्टार्स आपण बघतो. आणि जेणेकरून आपल्याला समजा जर स्काय मध्ये ओरायन कॉन्स्टलेशन शोधायचं असेल तर आपण हे 3 स्टार्स एक ठिकाणी बघतो. ठीक आहे, मग आता हे 3 स्टार्सच्या खाली इथे आपल्याला काय आहे, एक ओरायन नेब्युला आहे. तुम्हाला जर फाइंड आउट करता येत नाहीये, ठीक आहे, झूम काय करायचं, सरळ सर्च मध्ये जायचं वरती आणि लिहायचं ओरायन नेब्युला. ठीक आहे, असं क्लिक केलं की आपल्याला इकडे दिसतं ओरायन नेब्युला. आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल की ओरायन नेब्युला नक्की काय आहे बाबा, तर आपण काय करू शकतो, इथं आपण इन्फॉर्मेशन विकिपीडियामध्ये जाऊन घेऊ शकतो. आता मी झूम केलं तर बघा नेब्युला असा दिसतोय. ठीक आहे, ओरायन नेब्युला. ओके, मग असंच आपण काय करू शकतो, वेगवेगळे जे कॉन्स्टलेशन्स आहेत ते कॉन्स्टलेशन्स आपण बघू शकतो. आता जसं की आता ओरायनचं जो कॉन्स्टलेशन आहे तो ओरायनचं कॉन्स्टलेशन एक वेगळ्या हेमिस्फिअर मध्ये असणार, बरोबर. हा पप्पीस जो कॉन्स्टलेशन आहे, पप्पीस कॉन्स्टलेशन हा फार मोठा कॉन्स्टलेशन आहे बरं का, एक शिप सारखं कॉन्स्टलेशन आहे. तर वेला, करीना, पप्पीस है ना, हे असे वेगवेगळे एकत्र करून एक आर्गो नेव्हिसची शिप बनवलेली आहे. साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये कॉन्स्टलेशन आहे हे. आता मी इतकं सगळं सांगते ते समजणार नाही शक्यतो तुम्हाला एकत्र, तर काय करणार आहे, मी तुम्हाला लिंक पण देणार आहे. ठीक आहे, आता हे बघूयात आपण काय पाहिलं होतं, आपण पोलस्टार पाहिलं होतं ना, पोलॅरिस, बरोबर. हा, पोलॅरिस एक दाखवते तुम्हाला. तर उर्सा मेजरचं इन्फॉर्मेशन आलंय बघा इकडे, है ना. उर्सा मायनर, सॉरी. तर उर्सा मायनर इथं आहे हा आपला पोलस्टार, बरोबर. मग पोलस्टार आपल्याला कसं फाइंड आउट करायचं, कसं सांगितलं होतं, तर इकडे थोडस आपण गेलो तर काय होतंय, इकडे आहे आपला उर्सा मेजर म्हणजे द ग्रेट बेअर, बरोबर. आपण असं झूम केलं, झूम करून आपण बघितलं तर आपण काय पाहिलं होतं, सप्तर्षी, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 5 6 7, बरोबर. आपल्याला कसं जायचं होतं, स्ट्रेट खाली जायचं होतं, बरोबर. मग आपण स्ट्रेट असं खाली गेलो तर आपल्याला काय भेटतंय, पोलॅरिस भेटतंय, बरोबर. तर असं आपण काय करू शकतो, आपण शोधू शकतो. आता जेव्हा स्टेलेरियमचं ऍप आहे ते जेव्हा डाउनलोड कराल, डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जेव्हा ते असं वरती करून बघाल तर जसं जसं तुम्ही स्क्रीन हलवाल तसं तसं काय होईल, तुम्हाला दिसत जाईल वेगवेगळे तुमचे जे स्क्रीन वरती जे आहेत वेगवेगळे कॉन्स्टलेशन चेंज होत जातील, वेगवेगळे स्टार्स चेंज होत जातील. ठीक आहे, रिलेटिव्हली असतं ते. मग चेंज केलं की तुम्ही पकडल्यावर तुम्हाला बरोबर दिसेल की हा बाबा ज्युपिटर आहे, है ना, हा बाबा ज्युपिटर आहे. ठीक आहे, किंवा हा बाबा मार्स आहे, आपल्याला असं दिसेल. ठीक आहे, आता फक्त हेच आहे का या स्टेलेरियम ऍप मध्ये, तर नाही. तर आपण काय करू शकतो, आपण जे आपले प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेटचं पोझिशन सुद्धा आपण बघू शकतो. जसं की काही वेळेस आपण म्हणतो की सनच्या जवळ बाबा मर्क्युरीच आलाय किंवा अर्थच्या जवळ बाबा ज्युपिटरच आलाय, है ना. जेव्हा आपण असं म्हणतो की डिस्टन्स कमी झालाय तर तो डिस्टन्स सुद्धा आपण बघू शकतो. त्याच्याशिवाय आपण काय बघू शकतो, हे बघा हे लाईन झाले, हे काय अझिमुथल ग्रिड आणि इक्वेटोरियल ग्रिड. म्हणजे हे काय आहेत, इमॅजिनरी लाईन आहे. तुम्ही जॉग्राफी मध्ये बघत असाल ना, लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड, बरोबर. तर सेम वे मध्ये आपल्या अर्थला कसं इमॅजिनरी लाईन मध्ये डिवाइड केलेलं आहे त्यांनी, तर हे सुद्धा आपल्याला दिसतं इथे. ठीक आहे, आणि याच्या डिग्रीज नुसार है ना, इथे बघा इथे दिसतंय 18 आवर्स, 120 डिग्रीज, 0 डिग्री, 20 डिग्री. जे आपण पुस्तकात शिकतोय ते आपण इन रिअल लाईफ मध्ये इकडे आपण बघू शकतो. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर काय बघू शकतो आपण, डीप स्काय ऑब्जेक्ट बघू शकतो. आता डीप स्काय ऑब्जेक्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जे ऑब्जेक्ट जे सोलार सिस्टीमचे आपल्या काय आहेत, बाहेर आहेत, बरोबर. मग आता हे आपण असं क्लिक केलं तर काय होतं, LMC SMC आपल्याला दिसतंय, बरोबर. मग हे काय आहे, हे सुद्धा लार्ज मॅजेलेनिक क्लाउड ह्याला म्हणतात बरं का, लार्ज मॅजेलेनिक क्लाउड.
हे बघा खूप सगळे स्टार्स दिसतात इथे, है ना. खूप सगळ्या स्टार क्लस्टर सारखं आहे हे आणि क्लाउड सारखं दिसतं. ठीक आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण बघू शकतो. आणि इथे जर आपण क्लिक केलं वरच्या ह्याच्यावर तर आपल्याला फुल स्क्रीन दिसते. ओके, फुल स्क्रीन दिसते. इथे आपण क्लिक केलं परत तर आपल्याला इथे सेटिंग्स दिसतात. आता प्लॅनेट्स टू नाईट वरती जर आपण क्लिक केलं तर काय होतंय बघूयात. प्लॅनेटचं विजिबिलिटी दिसतं आपल्याला. ठीक आहे, हा एक चार्ट येतो. या चार्ट वरती सन, मून, मर्क्युरी, व्हीनस असे वेगवेगळे प्लॅनेट जे आहेत ते कधी उगवणार आहेत आणि कधी मावळणार आहेत हे आपल्याला दिसतं. ठीक आहे. तर आता मी हे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे, है ना. आता इथे एक गोष्ट राहिली, ऑब्झर्वेशन लॉगबुक. आता याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. ठीक आहे. तर मी काय करते, आता तुम्हाला स्क्रीन शेअर माझं स्टॉप करते आणि आय विल गिव्ह यू द लिंक इन द चॅट. ठीक आहे, चॅट मध्ये तुम्हाला लिंक देते स्टेलेरियमच्या ऍपची. ओके, बर. कोणाला काही प्रश्न आहेत का? स्टेलेरियमची लिंक जी आहे ती लिंक तुम्ही ओपन करून बघा. ट्राय टू ओपन द लिंक आणि काही जमत नाहीये ते सांगा. ग्रुपमध्ये सुद्धा मी टाकेन लिंक. ठीक आहे, परत एकदा टाकतेय, पिन करतेय. ठीक आहे. तर फक्त हेच नाही, असे बरेच वेगवेगळे नक्षत्र आहेत. ठीक आहे. ओके, एक मिनिट. अदिती बोल. टीचर म्हणजे मी युट्यूबवर व्हिडिओज बघितले होते तर त्यामध्ये म्हणजे आय थिंक आता 1-2 महिने झाला असेल तर त्यांनी सांगितलेलं की 9 ते 12च्या दरम्यान आपला जो मून आहे तर त्याच्या बाजूला मार्स दिसेल. तर मी 9-9:30ला टेरेसवर जाऊन ते बघितलं तर तिथे ना एक असा येलो कलरचा होता. तर तो खरंच मार्स होता की म्हणजे तारा असेल? आता ते तर बाळा स्टेलेरियम ऍप वरनच आपल्याला कन्फर्म बघावं लागेल ना. ते आता मला तसं सांगता येणार नाही, कारण काय होतं माहितीये का की अशा बऱ्याच वेळी वेगवेगळे जे स्टार्स आहेत ते सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या कलरचे सुद्धा स्टार्स असतात, पण मोस्ट ऑफ द टाइम्स आपण नाही सांगू शकत असं नॉर्मली बघून. ठीक आहे. आता तो 2-3 महिन्यापूर्वी जर सांगायचं झालं तर खूप सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते एकमेकांच्या जवळ येत होते. ठीक आहे. आणि काही जे प्लॅनेट्स आहेत ते एका लाईन मध्ये सुद्धा होते. मग कदाचित तो ज्युपिटर पण असू शकतो, हो ना, किंवा कदाचित तो व्हीनस पण असू शकतो. हॅलो टीचर. ते 2 मे ला झालेलं ते मे मध्ये. ओके, मे मध्ये झालं. मग मे मध्ये तर प्लॅनेट्स एका लाईन मध्ये सुद्धा आले होते ना. तर कुठलाही प्लॅनेट असू शकतो. हेच आपल्याला बघण्यासाठी स्टेलेरियम ऍप युजफुल आहे. ठीक आहे. ओके, मयुरी मॅम. अनम्यूट कर. मयुरी. यस मॅम. मॅम बोल बेटा. ग्रुपमध्ये टाकणार का? हो हो, लिंक ग्रुपमध्ये टाकणार. ग्रुपमध्ये सुद्धा टाक. ठीक आहे. ओके, एक एक जण बोला, एक एक जण बोला. मैम मुझे बोलना है प्लीज. हेलो मैम प्लीज. मॅम मी बोलू? हा हा, मैम मैं बोलो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. ऐश्वर्या, ऐश्वर्या माने, हा बोल. आता अनम्यूट कर. मॅम हे जे मोबाईल वरती धावतात ना चंद्र, सूर्य, तारे खूप वरती वरतीचे, ते शूटिंग कशी केली असेल, म्हणजे ते कसं आलं असेल? सॅटेलाइट. अरे हा, एक गोष्ट तुम्हाला दाखवायचीच राहून गेली. एक मिनिट थांबा, खूप महत्वाची म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला एक डाऊट आहे. ठीक आहे. हा, तेच मी घेते तुझा डाऊट. एक मिनिट बाळा. सॅटेलाइट वरनं मला आठवलं की अरे आपण याच्यात सॅटेलाइट सुद्धा बघू शकतो, ज्या की मी तुम्हाला दाखवल्या नाहीत बरं का. तर हे जे आहे आपण डायरेक्ट झूम करूयात. झूम करून बघूयात भेटते का कुठली. स्टारलिंक कसं टाकते.
ठीक आहे. स्टारलिंक टाकलं तर स्टारलिंक आर्टिफिशियल सॅटेलाइट वरती जातं. हे बघा, ही जी आहे ना, ही स्टारलिंकची सॅटेलाइट आहे. ठीक आहे, तर आपल्याला सॅटेलाइट पण दिसते. ठीक आहे, कुठे जाते. तर आपल्या ज्या अर्थ आहे ना, त्या अर्थ वरती खूप सगळे असे सॅटेलाइट्स आहेत. तर स्टारलिंक नावाची एक प्रायव्हेट कंपनी आहे, त्याच्या खूप सगळ्या सॅटेलाइट्स असे फिरत असतात. ठीक आहे, तर ही आहे एक स्टारलिंकची 5787 नावाची सॅटेलाइट. ठीक आहे, अजून कुठे दुसरी भेटेल का? तर ग्रीन कलर मध्ये युजली आपल्याला दिसतं. आता आपण हे सर्च केलंय, बघा एवढे खूप सगळ्या सॅटेलाइट्स आहेत. आपण दुसरी सॅटेलाइट क्लिक केली तर ती दुसरीकडे जाते है ना. हा जो स्टार आहे त्या स्टारच्या म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वरून जाते है ना. असे वेगवेगळे सॅटेलाइट्स आपल्याला दिसत असतात ज्या फिरत असतात. ओके, लेट्स स्टॉप शेअरिंग. आणि मगाशी कोण बोलत होतं? ठीक आहे, एक एक करून घेऊयात. श्रावणी, हा श्रावणी अनम्यूट कर. ओके, तेच बोलत होता का मध्ये? हा तेच बोल, अनम्यूट कर. मॅम मला ऍस्ट्रॉनॉमीच्या रिलेटेड काहीतरी करायचंय, तर मी कुठली फील्ड घेतली पाहिजे मोठा होऊन, किंवा कुठल्या कॉलेजला गेला पाहिजे ते तुम्ही सांगू शकता? सध्या तरी बाळा तू काय केलं पाहिजेस माहितीये का, 11-12 मध्ये तू सायन्स मध्ये जास्त भर दिला पाहिजेस, फिजिक्स मध्ये जास्त भर दिला पाहिजे. कारण काय आहे की नंतर तुला जर ऍस्ट्रॉनॉमी फील्ड मध्ये जर करायचं असेल तर तुला ऍस्ट्रोफिजिक्स घ्यावं लागेल. तर त्याच्यासाठी 11वी-12वीला सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री तुला सगळंच व्यवस्थित करावं लागणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ऍस्ट्रोफिजिक्सचे जे कॉलेजेस असतात तिकडे तू जाऊ शकतोस. ठीक आहे, किंवा मग तू नॉर्मल सायन्स मध्ये घेऊन मग तू पुढे मास्टर्स ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये करू शकतोस. ठीक आहे टीचर, आणि इस्रो जॉईन करायचं असेल तर? इस्रो जॉईन करायचं असेल तर आता इस्रो मध्ये कसं असतं माहितीये का, की एक्झाम्स असतात इस्रोच्या. ठीक आहे, तर त्या एक्झाम्स तू देऊ शकतोस, किंवा जर समजा इंटर्नशिप असतात, ठीक आहे, तर त्या इंटर्नशिप सुद्धा आपण देऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल फार्मसी फील्ड साठी सुद्धा आता सध्या तरी वेकन्सीज आहेत. ठीक आहे, तर असं नाहीये की आपण एक स्पेसिफिक फील्डनीच गेलं पाहिजे. मोस्टली लोक काय करतात, इंजिनिअरिंग करतात. ठीक आहे, इंजिनिअरिंग करतात. आणि जरी इंजिनिअरिंग नाही केलं, तुम्ही फिजिक्स मध्ये जरी केलं तरी सुद्धा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. तर इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, फार्मसिस्ट असतील, सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी भेटते. मॅम कुठली वाली इंजिनिअरिंग? कुठली वाली इंजिनिअरिंग? तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करू शकता, तुम्ही हार्डवेअर इंजिनिअरिंग करू शकता, है ना. सगळे इंजिनिअरिंग ह्याच्यात आपल्याला भेटणार. का तर सॉफ्टवेअर म्हणजे कशाला लागणार सॉफ्टवेअर? तर बाबा कम्युनिकेशनसाठी, है ना. सॅटेलाइट जर आपण लॉन्च करतोय किंवा कुठलंही आपण यान लॉन्च करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन लागणार, बरोबर. मग त्याच्यासाठी IT वाले लोक लागणारच, बरोबर. मग समजा जर आपण काय करतोय, आपण समजा बनवतोय ना, रॉकेट वगैरे बनवतोय, तर आपल्याला इंजिनिअरिंग कशाची लागणार? हार्डवेअर इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग लागणार, है ना. तर असं आपण मला एक विचारू. हा, आदम शेख विचार. कुठे सूर्यावर गेला आहे का? कोण? मी? नो मॅम, आपल्या जगातील, महाराष्ट्रातील, भारतातील सूर्यावर? कोण सूर्यावर कोणी जाऊ शकत नाही, कारण सूर्य काय आहे, सूर्याचं तापमान खूप असतं ना मॅडम. गरम सूर्याचं तापमान खूप असतं, त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे टीचर आपल्याला धरतीवर तितकं ऊन लागतं, मग सूर्याजवळ गेल्यावर तर माणूस राख होऊन जाईल ना. व्हेरी नाईस, येस. त्याच्यामुळे आपण सूर्यावर नाही जाऊ शकत, पण आपण सूर्यावर लांबून नजर ठेवतोय, बरोबर. जसं मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं, आदित्य L1 नी आपण काय करतोय, मागच्या लांबून आपण सूर्यावर नजर ठेवतोय की सूर्य कसा बिहेव करतोय, हो की नाही. यान पाठवलं होतं पण ते बसमध्ये झालं होतं. नाही तर आपण आदित्य L1 पाठवलंय ते तर व्यवस्थित चालू आहे, सगळे इन्फॉर्मेशन देत आहे. कसं बघू शकतो? ओके मॅम, can I take more questions of students as it's already 9:20? Pooja ma'am, are you there?
संगीता मैम। हाँ शिवानी मैम बोलिए। मैम मैं बोल रही थी कि मैं और क्वेश्चंस ले सकती हूँ बच्चों के, कि टाइम कंस्ट्रेन है, मतलब 9:20 ऑलरेडी हो चुके हैं। जी मैम आप 5 मिनट ले सकते हैं। ठीक, ओके ओके। पूर्वा, पूर्वा टर्न ऑन योर माइक्रोफोन। पूर्वा पाटिल, बाळा अनम्यूट कर। पूर्वा पाटिल अनम्यूट कर, अनम्यूट कर बाळा।